कथेचं नाव आहे सूड. भाग पहिला. लेखिका आरती वाघ. साधारण 60-70 वर्षापूर्वीची गोष्ट. देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. सगळीकडे आनंदी आनंद होता. आता चळवळी थंडावल्या होत्या. कलागुणांना वाव मिळत होता. काही छोटी छोटी गावे आता मोकळा श्वास घेत होती. लोक सुखात होते. कलावंताची पथकं गावोगावी फिरून लोकांचं मनोरंजन करत होती. वैजापूर गाव देखील यातून सुटलेलं नव्हतं. गाव म्हटलं की रात्री 7-8ला सामसूम व्हायचं. रात्रीचे जवळपास 3 वाजले होते. पहाट होत आली होती. तो प्रहर उलटतच होता. तसं बैलगाड्यांच्या चाकाला लागलेल्या घुंगरांच्या आवाजाने गावाबाहेरच्या वस्तीला जाग आली. 6-7 बैलगाड्यांचा ताफा अगदी ऐटीत गावाबाहेरच्या माळरानावर दाखल झाला होता. तांबडं फुटलं. तसं कमनीय बांध्याची नखरेल नार तंबूतून बाहेर आली. समोरून गालावर आलेल्या कुरळ्या केसांच्या बटा डाव्या हाताने बोटाने कुरवाळत, गोऱ्या पान देखण्या मुखड्यावर सूर्याची किरणे पडताच कोवळ्या उन्हाने लांब पापण्या असलेले तिचे डोळे झाकले. ए मंजुळे, तिथं कुठं थांबली आहेस बाहेर? आत ये. उन्ह वाढली तर रंग जायचा गोऱ्यापान चंद्राच्या मुखड्याचा. आक्की ओरडली. तशी लांबलचक केसांची वेणी कमरेभोवती आवळत मंजुळा वळाली. अरारा, कसलं ते आरसपाणी सौंदर्य! प्रत्यक्ष मोठमोठ्या लावण्यवतीला लाजवेल असं सौंदर्य तिचं. हसली की जणू रांगेत डाळिंबाचे दाणे लावल्यासारखे दिसायचे तिचे दात. चाफेकळी नाक, नाजूकशे ओठ. देवानी असं सौंदर्य तिला बहाल केलं होतं की जो तिला बघेल भान हरवल्याशिवाय घरी वापस नाही जायचा. जितकी गोड दिसायची तितकाच तिचा गळा तिला देवाने गोड दिला होता. अक्काने हाक मारली तशी ती आली आणि चहाचा पेला तोंडाला लावला. कधी ठरवले आहेस अक्की खेळ? बाय माझी ती. अगं लोक खुळी होत्याल असा खेळ करायचा आहे. उद्या जत्रा हाय नवं का? उद्याच नारळ फोडू की, अक्की म्हणाली. असं मग आज दिसभर काय सागरगोट्या खेळायच्या हाय मी? मंजुळा म्हणाली. अगं दूध आणि मध लावून बस अंगाला. उद्या कातडं बघ कसं चमचम करते ते. अक्के, माझं कातडं नाही ऐकायचं मला. कलावंतीन हाय मी आणि नाचगाणं करून पोट भरणं एवढंच कळतंय मला. आणि तू बी तेच ध्यानात ठेवलंस तर बरं होईल. मंजुळा असं बोलून रागारागाने आत गेली. आईबापानंतर अक्कीने मंजुळाला सांभाळलं होतं. खाऊ पिऊ घातलं होतं आणि मंजुळालाच तिला जास्त काही बोलायचं धाडस होत नव्हतं. ती हाडाची कलावंतीन होती पण वेश्या नाही. कला सादर करतानाच्या लोकांच्या नजरा तिच्या काळजात सर करून जायच्या. पण त्या विसरून ती फक्त कला सादर करायची. तिच्या नादात आलेले अनेक लोक संसार धुळीला मिळवून तर कधी असले नसले पैसे खर्च करून कंगाल होऊन माघारी जायची. खेळ झाल्यानंतर तिला खूप वाईट वाटायचं आणि ती आपल्या पावली लोकांना मागं धाडायची. अक्कीमुळे तिला त्याचं धन काही वापस देता यायचं नाही. वैजापूर गावाबद्दल बरेच ऐकून होती ती. जास्त करून पाटलाच्या वाड्याबद्दल. जत्रा जमली, पालं लागली. मोकळ्या जमिनी लोकांच्या गलबलाटाने भरल्या आणि जत्रेतील बायका आणि लेकरं निघून गेल्यानंतर मंजुळा सातारकर्णीचा बहुरंगी तमाशा सुरू झाला. तमाशाच्या पथकाकडून पाटलांनी वाड्यावर निमंत्रण गेलं होतं. सखाराम पाटलाचा मुलगा भाना पाटील आणि पुतण्या जीवा पाटील दोघंही अगदी समोरच्या गादीवर येऊन बसले होते. तमाशा सुरू झाला. मंजुळा तबल्याच्या तालावर ठेका धरत पदराने चेहरा झाकून मंचावर आली. अगदी तुफान पब्लिक होतं. भरपूर दागिन्यांनी तिच्या सोन्यासारख्या चेहऱ्यावर सोन्याची चमक आली होती. पदराच्या आडून तिचा चेहरा दिसायचा. आधीच मंजुळाच्या मंजूळ आवाजाने सर्वांना अगदी मोहून टाकलं होतं. इंतजार होता तो तिचा चेहरा बघायचा आणि दुसऱ्याच ठेक्यात तिचा मुखडा बघून सगळं पब्लिक खलास झालं होतं. आणि 2 मने तर पुरतीच घायाळ झाली होती. एक होतं ते जीवाचं आणि दुसरं होतं ते भाणाचं. दोघांची नजर तिच्यावरच खिळली होती. डोळ्यांची पापणीसुद्धा खाली न करता तो नजारा दोघं अनुभवत होते. आणि आता खेळ संपला तसा भाना त्यांच्या तंबूत घुसला आणि मागं जाऊन कचकटून मंजुळाचा हात धरला आणि अक्कीला म्हणाला, बाई दाम बोला, सकाळी आमचा माणूस तंबूत सोडून जाईल हिला. बेसावध मंजुळा ते बघून गोंधळली, पण भानाचं ते बोलणं ऐकून दुसराच हात कसकन त्याच्या गालावर ठेवून दिला. त्याला गाल रक्तारेल इतकं जोरात तिने कानाखाली मारली होती. पाटील, अब्रूचं राखणदार नवं का तुमचं आबा? कलावंतीन कधी बिगर साडी चोळीची गावातून मागं धाडली नाही त्यांनी.
आणि तुम्ही तिची साडी चोळी उतरवायला निघालासा. शोभत नाही तुम्हासनी हे. भाना पाटलांचा पोरगा, त्यामुळे हा अपमान जिवारी लागला होता त्याच्या. आणि गळ्यातला फेटा मानेवर टाकून तो चालता झाला. जीवा त्याच्या मागेच उभा होता. मंजुळाचं लक्ष त्याच्याकडे गेलं तसा त्या वाघिणीला मुजरा करत आणि हसत जीवा भानासोबत निघून गेला. मंजुळा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच बसली. जीवाच्या मुजऱ्यामुळे मंजुळा खूप भारावली होती. कलावंतिनीला मुजरा करणं ही पाटलाने करावी इतकी साधीसुधी गोष्ट नव्हती. त्या नादात बराच वेळ डोळ्याला डोळा नाही लागला तिच्या. इकडे जीवासुद्धा तिची कला आठवत हिरव्यागार शेतात चंद्राच्या चांदण्यात तिलाच शोधत होता. दोघांची अशी घालमेल चालू असतानाच भाना मात्र झालेल्या अपमानाने तळतळत होता. मंजुळाला धडा शिकवूनच सोडायचं असं त्याने मनात पक्क केलं होतं. भानाचं लग्न झालेलं होतं आणि बायको असूनही तो जरा रंगेल प्रवृत्तीचा होता. इकडे जीवाला मंजुळाच्या सौंदर्यापेक्षा तिचं वाघिणीचं काळीज जास्त आवडलं होतं. दुसऱ्या दिवशी मुद्दामच गावाबाहेर शेताचा दौरा काढून तो पालाच्या आजूबाजूला फिरकत होता. जोडीला काही माणसं देखील होती. लांबलचक केस असलेली मंजुळा केस विंचरत होती. तिने त्याला पाहिलं तशी आत गेली आणि पालावरची 2 माणसं पाठवून पाटलांना चहासाठी बोलावणं पाठवलं. जीवाला ते ठीक नाही वाटलं, तरीही बरोबरच्या गड्यांचा आग्रहाखातर तो गेला. नजर मंजुळाला शोधत होती, पण ती कुठंच नव्हती. पडद्याच्या मागे एक सावली दिसली आणि मंजुळा तिथं असल्याची खात्री झाली. अख्खी बोलत होती, पण जीवाचं लक्ष तिकडे होतं. मंजुळाने त्याला धन्यवाद देत पडद्यामागून बोलायला सुरुवात केली. रात्रीच्या ठेक्यातला तिचा मधुर आवाज, नंतरचा भानासोबत बोललेला जरबी आवाज आणि आताचं तिचं बोलणं यात त्याला वेगळेपण दिसलं. तिच्या बोलण्यातल्या अदबीमुळे आता तिच्यावर मन यायला अजून एक गुण सापडला होता. त्यांचा मुक्काम 8-10 दिवस होता. आता मध्येच निमित्त काढून जीवा माळरानावर जायचा. कधी ती सर्वांची नजर चुकवून वेश बदलून शेतावर भेटायला यायची. दोघांचं प्रेम फुलायला लागलं होतं. भानाच्या नजरेतून सुटलं नव्हतं, पण त्याचा गैरसमज झाला होता की जीवा मंजुळाला धडा शिकवायला म्हणून तिच्याशी प्रेमाचं नाटक करतोय. मंजुळाचं गावातला मुक्काम संपत आला होता. मंजुळा आदल्या दिवशी शेतावर आली. अगदी उदास अंतकरणाने तिने जीवाला तिचा मुक्काम संपल्याचं सांगितलं. जीवा पण उदास झाला. पाटील, एवढी अदब, मान आणि प्रेम आम्हा तमासगीरांच्या वाटेला कधी बी येत नाही, पर तुम्ही दिली. तुमच्या संगत जेवढं जगले लई जगले. तुमच्यावर प्रेम केलं तसं उभ्या आयुष्यात कुणावर करायची नाही ही मंजुळा. जीवालासुद्धा खूप भरून येत होतं. काय बोलावं काहीच कळत नव्हतं. दोघंही एकांतात असताना मंजुळाने खांद्यावरचा पदर काढला आणि म्हणाली, इतकं दिस ज्याच्यासाठी सगळं जपून ठेवलं होतं ते तुम्ही हायसा आणि माझं सर्वस्व तुम्हाला दिलं तरी बी कमीच आहे. जीवाने तिचा पदर सावरून परत तिच्या खांद्यावर टाकला. मंजुळा, तुझ्या शरीराची कधीच ओढ नव्हती मला, ना मी कधी इच्छा केली. माझ्यावर तू एवढं प्रेम केलंय, मी लई नशीबवान आहे. पण तू केलेल्या प्रेमात तुला दगा नाही द्यायचो मी. याच गावात राहशील तू कायमची, ती बी पाटलीन बनून. मंजुळा गहिवरली आणि तिने जीवाच्या मिठीत स्वतःच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि भावनेच्या भरात ती जीवाला सर्वस्व अर्पण करून बसली. जरा वेळ झाला तसं जीवाला जाग आली. मोकळ्या सोडलेल्या केसांमध्ये आणि गालावर आलेल्या कुरळ्या बटांमुळे ती अजूनच सुंदर दिसत होती. जीवाने तिच्या अंगावरून गवत बाजूला केले आणि पदर पांघरला. तिच्या केसांमधून अलगद वाळलेले गवत काढताना तिला जाग आली, पण तिच्या डोळ्यात 2 सेकंदासाठी दडपण आलं. जणू तपासत होती तिचे डोळे की तिला दगा तर नाही ना झाला. तरीही तो भाव आवरून तिने हसून तिच्याकडे पाहिले आणि त्याने कपाळावर ओठ टेकवून तिची ती शंका देखील दूर केली. एकमेकांमध्ये गुंग असताना थोडासा धूर आला आणि ठसका जाणवला. तसं त्यांना लक्षात आलं की वखारीला आग लागली आहे. तिने पातळ गुंडाळलं. आग वाढतच होती. मंजुळा घाबरली होती. त्याचाही धीर खचत होता, पण मंजुळेकडे बघून तो आवरत होता. शेवटी त्याने दरवाजावर जोरात लाथ मारली आणि धाडकन दरवाजा तुटला. कसंबसं त्याने जळणाऱ्या नारळाच्या झावळ्या बाजूला केल्या. मंजुळा बेशुद्ध झाली होती. त्याने तिला दोन्ही हातानं उचललं आणि कसंबसं बाहेर आणलं.
समोर बघतो तर निम्मा गाव जमा झालेला, मोठा जमाव. आणि त्या जमावाचा म्होरक्या होता खुद्द भाना. दूर अक्की उभी होती, जळजळीत नजर तिचीही होती. जीवाला कळून चुकलं होतं की हा जमाव, हे आग लागणं सगळं भानाने करून घेतलं होतं. त्याच्या पाठीत काहीतरी तीक्ष्ण हत्यार घुसल्याची जाणीव त्याला झाली आणि त्याने मंजुळाला खाली टाकले. तोही खाली पडला, गतप्राण झाला आणि त्याने डोळे मिटले. आता साल 2021, महिना फेब्रुवारी. तेच डोळे उघडले गेले आणि त्या डोळ्यातली आग बघून समीर आणि मनाली दोघांनाही घाम फुटला होता. 70 वर्षांपूर्वी बंद झालेले ते डोळे आता 2018मध्ये कसे उघडले? हा समीर कोण आणि ही मनाली कोण? आणि मंजुळाचं काय? या सगळ्याची उत्तरे हळूहळू उलगडतीलच. पाहूया पुन्हा पुढच्या भागात. तोपर्यंत जर माझ्या कथा आवडत असतील तर कथेला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे या कथा जर तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कथालेखन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशीच एक नवी कथा घेऊन. तोपर्यंत बाय बाय.